आमचे प्रायोजक स्टार एक्स फार्मा सर्व प्रकारचे ॲलोपॅथिक, जेनेरिक, सौंदर्य प्रसाधने, सर्जिकल, आयुर्वेदिक, कॅट फूड, डॉग फूड मिळण्याचे एकमेव ठिकाण. प्रोप्रायटर सुलतान शिकलगार. मोबाईल नंबर 9960151583. सलीम फुटवेअर. प्रोप्रायटर सलीम शिकलगार आणि सैफ अली सलीम शिकलगार. आमच्याकडे सर्व ब्रँडेड कंपनीचे जेंट्स व लेडीज सँडल्स, चप्पल, शूज मिळण्याचे एकमेव ठिकाण. सलीम फुटवेअर. पत्ता मेन रोड साई क्लासेसच्या खाली, सांगरोळ. शाखा नंबर 2, साई फुटवेअर, गट ऑफिस समोर, पडळ फाटा, येवलूज. आनंद मोबाईल. सर्व कंपन्यांचे मोबाईल खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आनंद मोबाईल अँड ॲक्सेसरीज. पत्ता राजारामपुरी 11वी गल्ली, कोल्हापूर. बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर बेसमेंटमध्ये. संपर्क 7020727543 आणि 9970222497. अरे आवी, बोला की बापू. अरे पुढच्या आठवड्यात उसाला तोड घ्यायची म्हणतोय. घेऊया की बापू, पण कवा घेणार तेवढं सांगा, कारण संड्यानी विक्याला वाढायला सांगायला पाहिजे. शांड्याने विक्या काय? अरे सांग त्याच मी सांग. बरं बापू, ऊस गेल्यावर काय करायचं म्हणता मग? आता काय करायचं हे तूच बघ. तुम्ही शिकलेली पोर. आता शेतीच्या नवीन नवीन पद्धती तुम्हालाच माहीत. आता आमचा जमाना गेला, आता तुमचा जमाना आलाय. आणि आवी, मी तर म्हणतो तुझ्यासारख्या तरुण पोरांनी खऱ्या अर्थानं लक्ष घालायला पाहिजे या जमिनीत. बरं, ते जाऊन दे, नंतर बघूया काय करायचं ते. तुला पैशाचं बोललो होतो, काय केलंस त्याचं? त्या ATM वरनं काढलं नाहीस का अजून? काढलं होतं, पण ती सिद्ध्याची आई, हां तिच्या इलाजासाठी दिलं पैसे. हां कशी आहे तिची तब्येत? आहे आता बरी. नवरा मेल्यावर 2 पोरांचा सांभाळ करता करता लंकेची पार्वती झाली बिचारीची. होय बापू, तसंच झालंय ते. अरे आज त्या भैयाला पैसे द्यायचं होतं. भैयाला? हा होय, भैयाकडनं घेतलं होतं पैसे 2 दिवसाच्या वायद्यावर. त्याला कालच द्यायचं होतं, पण नाही जमलं. अहो काय बापू, तो भैया काय चांगला माणूस आहे वय. अहो मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवघड आहे ती. आडला हरी गाढवाचं पाय धरी असं म्हणून पाहिजे तर. पण मी त्याच्याकडनं पैसे घेतले म्हणून त्या भैया नावाच्या गाढवाचा पाय धरलाचा. अहो त्यो हरामी आहे, हरामी. अहो त्याला माणुसकी नावाची चीज नाही, आणि तुम्ही त्याच्याकडनं पैसे काढलाचा. खरं आवी असू देते, पण आज पैशाची जुळणी होईल ना तुझ्याकडनं? करतो काहीतरी. तो भैया काय त्याचा वायदा विसरायचा नाही. बापू येतो मी. खरं आवी, पैशाच एवढी विसरू नकोस. काही बी करून त्याचे तेवढे पैसे मागूया. हा बरं ये. अरे वा, आज दिवस कुणीकडनं उजाडलाय म्हणायचा. आज नवीन ड्रेस? असंच काहीतरी चेंज म्हणून. असंच की आज काय स्पेशल? नाही, आज काय स्पेशल नाही आहे. बरं ठीक आहे. तू कुठे चाललायस? मी गावात चाललोय. मला पण सोड की गावात. गावात कुठं? नको बाई, उगाच कोणतरी बघितलं तर चर्चा नको. अरे मी मंदिरात चालले, मला पण सोड. तुला देवाकडे काहीतरी मागायचं, आणि देवाच्या कामात तू नाही म्हणतोयस. अशानं तुझं पण काय काम होणार नाही बघ. ए बाई, चल बस,
सोडतो तुला. जायचं का? हो साहेब. प्रेमाचं रान गावात जान विचार सोडू या फुरकट सोडतो सारी बात बडी करू प्रेमाचा धागा बळकट. अरे कॉकटेल ह्यो आत्ता गेला ती आव्याच होता काय? होय भैया. अरे मग मागं बसलेली पोरगी कोण होती? मला वाटते भैया त्या घरासमोर राहणारी त्या बजरंगची पोरगी असणार बघा ती. बजरंगची पोरगी. बर. बाप कर्ज काढून घर सांभाळते आणि पोर असं पोरीसनी घेऊन फिरत्यात. ह्यो काय पळून जाऊन लग्न करते का बघ. बरं जाऊ दे, आपण ज्या कामाला आले ते काम फत्ते करू. चल. मग सँड्या दुकानाचं कसं चालू आहे तुझ्या? चाललंय बरं, फक्त उधाऱ्या गोळा करायची पाळी आल्या. जसं गिऱ्हाईक बेजावानीच आहे वाटतं. अरे ते आवे गेला बघ, ते बघ ते बघ. अरे होय की, आणि मागं कोणती दिपी आहे वाटतं. ह्यांचं चाललंय काय म्हणायचं? एकदा म्हणतोय त्या दिप्पीचं आणि माझं काय नाही, आणि आता एकत्र दोघं गाडीवरनं फिराल्यात. मला तर वाटतं ह्यांची काय तर लढतं राहील आणि आपल्यापासून काय तर दळवायला. हा, मला पण तसंच वाटायला लागले. काय ना काय तर गोलमाल आहे, आपण जाऊन बघून येऊया. तर काय मर्दा, ती दिप्पी आणि आव्या एवढी नटून ठटून गेल्यात म्हणजे काय भानगड आहे हे बघायलाच पाहिजे. चला. ए तुम्ही जावा, माझं दुकानात काम आहे आणि मी संध्याकाळी गाडी घेतो. फक्त संध्याकाळी मला काय आल्यावर तुम्ही सांगा. बर 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 तेवढीच जा बाबा काम आहेत तू. आम्हाला. चला, जा बाबा, ओके, जा. बाय. ए, चल, आपण बघूया, चल. आलं बघ मंदिर तुझं. आता जा तू, मला जायचं आहे, काम आहे मला. अरे हो हो, मंदिराच्या दारात आला असं बायना पडता तसंच जाणार. पडलं बघ पाया. आता तर जाऊ मी. अरे हो, एवढी कसली घाई आहे तुला? देवाला जायला 5 मिनिटं नाही. हे बघ, देवावरती श्रद्धा मनापासून असायला पाहिजे. त्यासाठी असा दिखावा करायची काही गरज नाही. बरं ठीक आहे, जा तू. आणि तुझ्या कामासाठी चाललंयस ना, ते तुझं कामच होणार नाही बघ. ए बाई, जरा चांगलं बोल की. का देवान तोंड दिले म्हणून काय पण बडबडतीस? चल मग, मी नाही बडबडत. चल बाई, कुठून अवधूत सुचली आणि तुला घेऊन आलो कुणाच पण. काय नाही, चल. हे ज्योतिबा राया, तुझ्याकडे माझं एक मागणं आहे, ते तुला पण माहिती आहे. ज्योतिबा राया जरा अडचणीत आहे म्हणून इथे यायला नाही बोललो. माफ कर मला. आता या बेअक्कल मुलीला सांगून काय उपयोग? अक्कल दे याला थोडी. मी इतका ह्याच्यावर जीव वाळून टाकते, ते समजण्याची अक्कल येऊ दे. फक्त एवढंच मागणं आहे माझं. झालं?
चला. कॉकटेल. बापू ओ बापू, कोण आहे का घरात? कोण कोण भैया? या 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 भैया, बसा बसा. काय बापू, कशी चालल्यात शेताची कामं? चालल्यात आपले रेगी रेगी. पुढच्या आठवड्यात उसाला तोड घ्यायची म्हणतोय. हा, अहो, तू तुमचा आव्या कुठे दिसत नाही? आत्ताच गेलाय बाहेर. काहीतरी काम आहे म्हटला. बघितलंय त्याचं काम. हा, काय म्हणालात काय भैया? नाही म्हणजे बापू, तुमचा मुलगा खूप कष्टाळू आहे. हाय कष्टाळू, पण त्याच्या नोकरीचं काही जमना हो. अहो लागल की, आणि नाही लागली तर आम्ही आहे की. होय भैया, त्याला काय तुम्ही हायसाच की. बरं भैया बसा, तुमच्यासाठी चहा ठेवतो. बापू, आम्ही चहा प्यायला नाही ते. मग सरबत करतो. थांबा बापू, आजच्या दिवसाचं सेलिब्रिटी आहेसा तुम्ही. सेलिब म्हणजे मी काही समजलो नाही. बापू, समजेल की तुम्हाला. म्हणजे बापू, 3 दिवसापूर्वी तुम्ही शब्द दिला होता. हा होय, दिला होता शब्द. कालच पैसे ते तुम्हाला देणार होता, पण त्याचा मित्र तो सिद्ध्या त्याच्या आईला दवाखान्यात ऍडमिट केली. त्याला पैसे लागत होतं, ते पैसे त्यानं तिकडेच दिलं. घरात असलेल्या आईला किंमत न देणाऱ्या तोंडून असली भाषा शोभत नाही ना विक्या. ही चुकी केली त्यानं दवाखान्याचं बिल भागवून. आणि बापू, तुमचा मुलगा एवढा कुबेर असताना आमच्याकडून कशाला घेतला तो पैसे? नाही भैया, तसं काही बी नाही. त्याचा दोस्त तो अडचणीत होता म्हणून नळ काढली त्यानं. आणि आज काही बी करून तुमचं पैसे देतो म्हणालाय तो. बापू, तुम्हाला आधीच बोललो होतो, जिथं तुमचा वायदा संपला तिथून आपला कायदा सुरू होतो. तसं काही करू नका भैया. आज काय बी करून तुमचं पैसे देतो मी. बापू, तुम्ही पैशाचा दिलेला वायदा काल संपला, आणि भैयाचा सबूत म्हणजे 1 घाव आणि 2 तुकडे. ए, बोलत काय बसलाय? त्याला आज काय काय ते उचला. अरे पोरांनो, नको असं काय करू. भैया भैया, अहो लगेच अशी टोकाची भूमिका घेऊ नका तुम्ही. बापू, अहो आज नाही तर उद्या निश्चित देतो मी तुम्हाला, पण असं काही करू नका. आबरू नका भैया आमची. मग काय मागितलं होती बघाडे? तुला काय? तुला का सांगू मी काय मागितलंय ते? बरं बाई, राहून दे. बरं चल, तुला सोडतो. थांब, ठीक आहे. काय? पैसे, मला माहिती आहे तुला पैशांची गरज आहे. होय, पण हे नको आहेत मला पैसे. मी करीन काहीतरी व्यवस्था. अरे अरे असू दे रे, मोबाईलसाठी साठवले होते, परत घेईन कधीतरी मोबाईल. अगं पण. अरे असू दे रे, परत दे मला. बरं ठीक आहे, थँक्यू. भैया, अहो लगेच अशी टोकाची भूमिका घेऊ नका तुम्ही. आज नाही जमलं तर उद्या निश्चित पैसे देतो मी तुमचं. बापू, दिलेल्या वायद्याचं काय? भैया आज काहीच नाही उचलण्यासारखं. हे सरळ बघितलं काय ते? होय भैया. सुलत्या, उचल ते करड. अरे थांबा थांबा पोरानो. अरे त्या कर्णाला हात लावलो का पोरानो? अरे थांबा तुम्ही. अरे घेऊ नका करतो. भैया भैया, उपकार करा या गरीबावर. अहो आबरू घालवू नका माझी. तुमचं नशीब चांगलं म्हणून करोडोवर भागवलंय. हे दिलेल्या रकमेचं फक्त व्याज समजा, आणि उद्या जर रक्कम मिळाली नाही तर इथं घराची माती शिल्लक ठेवणार नाही. चला रे. बारा भानगडी 1700 इग्न करंट इथला जाम.
राजकारणात फुटतो गड्यार भल्या भल्यासनी घाम पाहुण राम राम पाहुण राम राम पाहुण राम राम बोलून दाबात राहून जोमात रुबाब मारणार फुटकर छोड तो सारी बाते बडी करू प्रेमाचा धागा बळकट पत्ता कट पत्ता कट पत्ता कट पत्ता कट